नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनल कुक विथ पाटीलमध्ये स्वागत आहे। आजचं मेन्यू आहे मटर पनीर। तसं तर मटर पनीर खूप जणांना आवडतं, खूप जणांची फेवरेट डिश पण असते, पण प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते। सो आज आम्ही तुम्हाला आमच्या पद्धतीने मटर पनीर कसं बनवतात ते आम्ही दाखवणार आहोत। चला मग आज आपण मटर पनीरच्या रेसिपीला सुरुवात करूया। मटर पनीरसाठी लागणारे साहित्य: 200 ग्रॅम पनीर, 200 ग्रॅम वाटाणे, 2 मोठे कांदे, 1 मोठा टमाटा, बारीक कापलेली कोथिंबीर। मटर पनीरसाठी लागणारा मसाले: 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धना जिरा पूड, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 2 चमचे पनीर मसाला, 1 इंच आलं, 10-12 लसूणच्या पाकळ्या, 10-12 काजू, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। आपण पहिले तर थोडं कढईमध्ये तेल टाकूया। त्याच्यात कांदा, टमाटा, आलं, लसूण, त्यात कांदा टाकूया। आता कांदा लवकर थोडा शिजण्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ टाकूया। आता कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला आहे। आता त्यात आपण चिरलेला टमाटा टाकून देऊ। हा टमाटा आपण टाकला आहे। आता याला थोडंसं झाकून ठेवूया, थोडं त्याला पाणी सुटेल। आणि त्यात काजू पण टाकूया आणि यांना थोडंसं ऑइलमध्ये शिजू देऊया। आता हे सगळं टाकलेलं शिजलेलं आहे। आता गॅस बंद करून ते बाजूला ठेवून देऊया थंड व्हायला। आता याच्यात तेल टाकूया थोडं। यात पनीरचे क्यूब्स टाकूया। आणि त्यांना हलकं गोल्डन ब्राउन होईपर्यंत तेलामध्ये परतूया। चला मग आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया। यात तेल टाकूया, त्यात आपण ग्राइंड केलेली ग्रेव्ही जी आहे ती आपण याच्यात टाकूया। काळा मसाला टाकूया, पनीर मसाला टाकूया, आणि काश्मीरी लाल मिर्च टाकूया। आणि त्याला चांगल्या प्रकारे होऊ देऊया। मसाल्याला चांगलं तेल सुटू देऊया। आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता त्याच्यात आपण वाटाणे टाकूया। याच्यात थोडंसं पाणी टाकूया। आता याच्यात पनीर टाकूया। पनीर आता चांगल्या प्रकारे मिक्स करूया। यात कसुरी मेथी टाकूया। तर यावर झाकण ठेवून 5 मिनिटं स्टीमवर होऊ देऊया। मटर पनीर रेडी झाली आहे। आता आपण त्याला सर्व करूया।